कधी कधी मी विचार करते की तुमचं जे स्किन बॅरियर आहे ते स्ट्रेस आणि पॉल्युशनच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग आहे का? तुम्ही शुअर आहात का? ओके, सो हा जो स्किन बॅरियरचा प्रॉब्लेम आहे ना, हा मला सुद्धा झालेला आहे. आणि मला तेव्हा समजतच नव्हतं की मी काय यूज करू. माझ्या फेसवरती लिटरली खूप जास्त पिंपल्स येत होते, स्कार्स तसेच राहत होते, तसंच खूप एक्स्ट्रीम लेवलचा ड्रायनेस आलेला, स्किन एकदम अनइवन झालेली. आणि मला ना असं वाटत होतं की माझं काहीतरी स्किन केअरमध्ये चुकतंय, पण तसं नव्हतं. ॲक्च्युली चूक ही आपल्या इंटरनल बॉडीची होती, म्हणजेच स्किन बॅरियरची. पण जेव्हा मी माझं रुटीन चेंज केलं ना, तेव्हा माझी स्किन ना स्मूथ, प्लम्पी आणि एकदम ग्लोईंग वाटत होती. याचं पूर्णपणे क्रेडिट जातं लॅक्मे पीच मिल्क क्रीम मॉइश्चरायझर. यामध्ये आहे सेरेमाइड आणि पेप्टाइड्स जे माझ्या स्किनला पूर्णपणे रिपेअर करतात. खऱ्या अर्थाने हे ठरलेलं आहे गेम चेंजर. यामध्ये आहेत प्रोसेनेमाइड जे माझ्या स्किन बॅरियरच्या डॅमेजपासून मला वाचवतात. तसंच यात पेप्टाइड्स आहेत जे माझ्या कोलॅजिनला सपोर्ट करतात आणि स्किन युथफुल बनवतात. तसंच हे एकदम लाईट वेटेड आहे. बघू शकता माझ्या स्किनचं टेक्स्चर, नो ड्रायनेस, नो फ्लेकीनेस, एकदम हेल्दी ग्लो. आणि द बेस्ट पार्ट इज हे सगळ्या स्किन टाईपसाठी आहे. जर तुम्हाला ही माझ्यासारखा स्किन बॅरियरचा प्रॉब्लेम होत असेल तर आता लगेच लॅक्मे पीच मिल्क क्रीम मॉइश्चरायझर बाय इट नाव अँड होप दिस हेल्प्स. कारण आपल्या स्किनला तीच ट्रीटमेंट द्या जे ते डिझर्व करतात.